मित्रांनो, एग्जाम जी आहे तुमची आता संपलेली आहे 28 तारखेला. आज 1 तारीख आहे. तुम्ही सगळे मलाही माहिती आहे घरी गेलेले आहात, लक्षात घ्या. ठीक आहे. पण मला असं वाटलं की तुम्हाला थोडंसं जागं करायची गरज आहे. कारण पुढची जी एमपीएससी आहे ऑलरेडी नोटिफिकेशन आलेलं आहे, तुम्हाला माहित आहे. प्रिलियम्स जी आहे आपली, ठीक आहे, 28 तारखेला आहे. सो आज 1 तारीख आहे बाळांनो फेब्रुवारीचा. सो आपल्याकडे फेब आहे, त्यानंतर मार्च आहे आणि एप्रिलचे 28 दिवस बाकी आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हा टाइम जो आहे तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना टाइम जो आहे तो कमी आहे. ठीक आहे. सो मला असं वाटलं की परीक्षा संपली आहे, ठीक आहे, पण आता पुढं काय करायची गरज आहे, ठीक आहे, याच्याबद्दल थोडंसं मला वाटतं की थोडासा वेळ घेईन तुमचा. ठीक आहे. डिस्कशन करायला पाहिजे थोडंसं. ठीक आहे. सो एक्झाम बाळांनो तुमची संपलेली आहे. ठीक आहे. जर तुम्ही नेक्स्ट एमपीएससी 2024 बद्दल बोलतोय आपण. ठीक आहे. तर बाळांनो याची जी प्रिलियम्स आहे, प्रिलियम्स आहे 28 एप्रिलला. 28 एप्रिलला आहे. ठीक आहे. त्यानंतर मेन्स जो आहे, ठीक आहे, मेन्स जो आहे मला वाटतं डेट काहीतरी लिहिली आपण इथे, 23 नोव्हेंबर आहे. ठीक आहे. 23 नोव्हेंबर आहे. ठीक आहे. सो 28 एप्रिल, आज बघा फेब्रुवारी महिना चालू आहे. 1 तारीख आहे आज 1 तारीख आहे. 1-2 फेब्रुवारी 2024 आहे. सो बाळांनो आजपासून जर तुम्ही प्रिलियमचा टाइम जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर ऑन अँड ऍव्हरेज आपल्याकडे अप्रॉक्सिमेटली 3 मंथ्स आहेत. अप्रॉक्सिमेटली 3 मंथ्स आहेत. आणि प्री नंतर मेन्सचा जर तुम्ही टाइम बघितला, ठीक आहे, प्री नंतर मेन्स बघितली तर अप्रॉक्सिमेटली जर बघितलं मी तर बाळांनो हे 6.5-7 महिने आहेत आपल्याकडे. बरोबर आहे. कधी प्री नंतर 28 एप्रिल नंतर जर नोव्हेंबर पर्यंत बघायचं असेल तर अप्रॉक्सिमेटली 7 मंथ्स आहेत आपल्याकडे. 6.5 ते 7 महिने आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो याच्यावरून तर हे समजते की मेन्सला तर आपल्याला तसा भरपूर टाइम आहे. ठीक आहे. 7 महिने आहेत बाळांनो. ठीक आहे. आणि आता ज्या पण काही जी पहिली मेन्स झाली आम्हालाही माहिती आहे की वेळ साधारण किती लागतो, काय लागतो. त्यामुळे मला वाटते की 7 महिने जे आहेत ते बाळांनो तसे सफिशियंट आहेत. पण जर तुम्ही प्रीचा हा टाइम बघितला तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त 3 महिने आहेत. सो बाळांनो तुम्हाला थोडंसं जागं झालं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. थोडंसं जागं व्हायला पाहिजे. त्यामुळं प्लीज सगळ्यांनी ज्यांना ही एमपीएससी प्रॉपर द्यायची आहे बाळांनो, ठीक आहे, त्यांनी आता थोडंसं जागं झालं पाहिजे आणि या एक्झामला थोडंसं फोकस करावं लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे. आपली जी प्री आहे ती बाळांनो राज्यसेवे ओरिएंटेड आहे, सगळ्यांना माहित आहे. हा काही मेसेज फक्त आता ज्यांनी एमपीएससी दिले त्यांना नाहीये, पण ज्यांना एमपीएससी करायची इच्छा आहे आणि ज्यांनी अजून अभ्यास केलेला नाहीये किंवा जे फ्रेशर मुलं आहेत बाळांनो, तुमच्यासाठी हा मेसेज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो जे काही 3 महिने राहिलेत याच्यामध्ये तसं एमपीएससीचा म्हणतो ना, एमपीएससीचा अभ्यास करणं बाळांनो तसं डिफिकल्ट आहे. ठीक आहे. 2 पेपर आहेत, सिलेबस वगैरे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ऑलरेडी मला वाटते त्याच्यावर लेक्चर बनवलेलं आहे. ठीक आहे. सो मग हे जे काही प्रिलियम्सचे 2 सब्जेक्ट्स आहेत, 2 पेपर आहेत बाळांनो, ठीक आहे, याचा राज्यसेवा ओरिएंटेड अभ्यास करणं थोडंसं तसं 2.5-3 महिन्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की मुश्किल होऊन जातं. पण ऑलरेडी ज्यांनी ऑलरेडी एमपीएससी दिले त्यांनी ऑलरेडी प्री दिली मागची. ठीक आहे. सो त्यांना मला वाटते की इथं ओव्हरकम करणं याला मला वाटत नाही की जड जायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो तसा वेळ बाळांनो कमी आहे, पण तुम्ही आता इथून पुढे जरी प्रिलिमवरती फोकस ठेवला तरी बाळांनो तुम्हाला याच्यामध्ये मला वाटतं की सक्सेस मिळायला हरकत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये बरेच जण आता सांगतायत बाळांनो की एमपीएससी जे आहे, एमपीएससी 2024 ला जर तुम्ही नंबर ऑफ सीट्स पाहिल्या, ठीक आहे, नंबर ऑफ सीट्स पाहिल्या, आता ज्या सीट्स आहेत त्या बाळांनो आहेत 26. आता ज्या जागा आलेत फक्त 26 आलेत. पण मला सांगा एमपीएससी मी जर 2023 विषयी बोललो तर एमपीएससी 2023 ला इनिशियल 130 जागा आल्या होत्या. 130 जागा आल्या होत्या आणि त्यानंतर अप्रॉक्सिमेटली 360-65 जागा वाढल्या होत्या, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हा टोटल 360-65 जागा, हा टोटल 495चा सीट्स वाढल्या. पण या वाढल्या कधी वाढल्या बाळांनो? प्रीच्या रिझल्टच्या जस्ट अगोदर. मग आता मला सांगा आपण म्हणतो या वर्षी जागा वाढणार आहेत, हे तर एमपीएससी 2023 होतं. ठीक आहे. 2024 ला काही मुलं आत्ताच डिसाईड करतायत की जागा खूप कमी आहेत, कसा अभ्यास करायचा. तर बाळांनो मी अजून सांगतोय की इलेक्शन इयर आहे, इलेक्शनच्या अगोदर जागा या मला वाटते की 100% वाढणार आहेत. सो याच्यामध्ये मला वाटतं अप्रॉक्सिमेटली 200 ते 250 मी कमीत कमी सांगतोय
कमीत कमी सांगतोय अप्रॉक्सिमेटली 200 ते 250 जागा यायला हरकत नाही, त्याच्यापेक्षा जास्तच आल्या पाहिजेत. याच्यामध्येही हे एक न्यूज आहे आमच्याकडे की बानो AEE PWDच्या जागा याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 35 ते 40 ऍड होणार आहेत कंपल्सरी. ठीक आहे. सो काय होतं बघा, तुम्हालाही माहिती आहे की आपण ज्या दिवशी प्री देतो आपण, त्या दिवशी जर आपला कॉन्फिडन्स खूपच हाय लेवलचा असेल की बाबा मी कट ऑफ पार करू शकतो 100%, तर बाबांनो मेन्सचा अभ्यास करायला म्हणतो ना ते धाडस येऊन जातं लगेच, लक्षात घ्या. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे की जर प्रीचा पेपर देऊन आलो आणि कळलं आपल्याला, पेपर आपण चेक करतो त्याच दिवशी आन्सर कीनुसार, आणि मग कळतं अरे मार्क कमी येतात आपल्याला, ठीक आहे, 50 येत आहेत, 55, 60, 65 मार्क येत आहेत, आता काय करायचं. तर बाळांनो मग तिथं आपण थोडंसं लडबडून जातो आणि मग आपल्याला कळतच नाही की मेन्सचा अभ्यास करावायचा आहे का नाही करायचा आहे. ठीक आहे. सो इथं थोडंसं कन्फ्युजन होतं आणि मग याच्यामध्ये वेळ जातो. या वर्षीही मला वाटतं कितीतरी मुलांनी प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर अभ्यास स्टार्ट केला. या वर्षी मला वाटतं त्यांचं नशीब असेल, एक तर पेपर सोपे होते, दुसरी गोष्ट काय एक्झाम थोडीशी एक्सटेंड झाली होती आपली. ठीक आहे. त्यामुळे त्यांना वेळ मिळाला. पुढच्या वेळी असं मिळेल असंच नाही, लक्षात घ्या. आपली जर एक्झाम एप्रिल महिन्यात होते तर बाळांनो रिझल्ट लागायला जूनचा एंड किंवा जुलै पकडा, जुलै लक्षात घ्या, आणि त्यानंतर परत 3, 3.5, 4 महिने राहिल्यानंतर परत मग अभ्यास चालू करणं हे मला तुम्हालाही माहिती आहे कितपत योग्य आहे. त्यामुळं प्रिलिम्स साठी बाळांनो टाइम खूप कमी राहिलेला आहे. ज्यांना एकतर सिरियस आहे जे कॅन्डिडेट्स बाळांनो, त्यांनी बाळांनो अभ्यासाला स्टार्ट करायचं आहे. आता जागा तुम्हाला खूप कमी दिसत आहेत, पण तुम्हालाही माहिती आहे की 100% जागा वाढणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो त्याचा बाळांनो जे नवीन मुलं आहेत, फ्रेशर किंवा ज्यांनी ऑलरेडी एमपीएससी दिली आहे आणि ज्यांना परत एमपीएससी द्यायची आहे, त्यांनी बाळांनो आतापासून ऑलरेडी तुम्ही अभ्यास करत असाल तर व्हेरी गुड, नाहीतर तुम्हाला अभ्यास तर बाळांनो स्टार्ट करावा लागेलच, लक्षात घ्या. समजतं. सो एक तेच सांगितलं, नंबर ऑफ सीट्स बाळांनो या 100% वाढणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं आणि जागा कधी वाढतात हे तुम्हाला माहिती आहे, प्रिलियमच्या रिझल्टच्या जस्ट अगोदर जागा वाढतात. ठीक आहे. त्यामुळं याची वाट बघू नका. सगळ्यांनी मला वाटते फॉर्म भरलाच असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो पुढच्या एक्झामसाठी बाळांनो प्रयत्न हा करावा लागेल. त्यामुळे जागा होण्याची गरज आहे. टाइम बाळांनो कमी आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये, मागच्या वेळी 2023 ला एमपीएससी 2023 चा जर बाळांनो कट ऑफ बघितला आपण, ठीक आहे, ओपनचा कट ऑफ 50 मार्काचा लागला होता. ठीक आहे. ओपनचा कट ऑफ 50 मार्क्सचा लागला होता. तुम्हाला वाटतंय एमपीएससी 2024 ला कट ऑफ हा काय 50 लागेल का रे बाळ? बरोबर आहे. 50 लागेल का? नाही लागणार. लक्षात, तुम्हालाही माहित आहे जागा जर कमी आल्या आणि आता अवेअरनेस तसा पहिला नव्हता, पहिली एक्झाम होती आपली, आता अवेअरनेस पण खूप वाढलाय, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हा कट ऑफ बाळांनो वाढण्याची तर 100% शक्यता आहे. आता किती आहे तुम्ही सांगणार नाही, मी तुमचं तर टार्गेट 100च असलं पाहिजे. कट ऑफ किती लागेल आता तर सांगू शकत नाही आपण, लक्षात घ्या. ठीक आहे. सो पण ऑब्व्हियसली 50 मार्क तर नाही येणार, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं बाळांनो इथं जे आहे मेहनत सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला कष्ट करावं लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे. कष्ट करावं लागेल. ठीक आहे. सो हा एक मला वाटतंय की थोडंसं कट ऑफ कडे पण, ठीक आहे, प्रिव्हियसली कट ऑफ 50च आहे, मग काय सोपंच आहे वगैरे, या ज्या गोष्टी असतील या बाळांनो थोड्याशा तुम्हाला विसराव्या लागतील आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो तेच आहे, मला वाटतं हा एक पॉइंट होता याच्यामध्ये. अजून एक पॉइंट जो आहे, ठीक आहे, कट ऑफचा झाला. ठीक आहे, चालेल, हा एक आहे. चला, त्यानंतर जे मुलं जेईची एक्झाम्स देत आहेत, आतापर्यंत जेईची एक्झाम देत होते, ठीक आहे, त्यांच्यासाठीही मला वाटतंय मला थोडंसं गायडन्स द्यायचा आहे की ऑलरेडी जेईचा अभ्यास करताय तर तुम्हाला माहिती आहे इथून पुढे ज्या येणाऱ्या एक्झाम्स आहेत बाळांनो, इथून पुढे ज्या येणाऱ्या एक्झाम्स आहेत बघा, ज्या एक्झाम्स आले त्याच्यामध्ये मला वाटते पीएमसी आले, त्यानंतर सिडको आहे. ठीक आहे, सिडको आहे. त्यानंतर WCD ची अजून एक्झाम व्हायची आहे. त्यानंतर MIDC आहे बाळांनो, आणि त्यानंतर कोण आहे, BMC आहे. ठीक आहे. सो बाळांनो या मला ज्या आठवत आहेत या तरी एक्झाम अजून पेंडिंग आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. या ऍडव्हर्टाइजमेंट याची आलेली आहे, फॉर्म भरणं मला वाटतं चालू झालं वगैरे असेल. BMC अजून येणार आहे बाकी. ठीक आहे. सो जे मुलं जेईचा अभ्यास करतायत बाळांनो, ठीक आहे, तुम्ही बघा ऑलरेडी आता मागच्या वर्षी नाही म्हटलं तर 4 ते 5 एक्झाम्स दिलेल्या आहेत. मला वाटतं 3-4 हजार जागांसाठी दिलेत. तुमचं सिलेक्शन बाळांनो झालंच असेल.
पण बघा ज्यांचं बानो सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे, ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे, ठीक आहे, त्यांनी परत मला वाटते की एमपीएससी करायला हरकत नाही बानो. ऑलवेज एम हाय ठेवा. असं नाही की आपल्याला जेई मिळाले, एक पोस्ट मिळाली, झालं माझं आयुष्य सार्थक झालं, असं नाही बानो. ठीक आहे. सो मला वाटतं की तुम्ही चांगल्या पोस्टसाठी ट्राय करायला पाहिजे, ऑलवेज लक्षात घ्या. ठीक आहे. सो जरी जॉब तुम्ही समजा जॉईन करत असाल, जॉब तर तुम्हाला जॉईन करावा लागेल, लक्षात घ्या. कसा वेळ मिळतो मला माहित नाही, ठीक आहे, पण ज्याला इच्छा असते, आता मी बऱ्याच मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो जे एमपीएससी ऑलरेडी करत होते, लक्षात घ्या. ठीक आहे. सो त्यांचं डेडिकेशन खूप चांगलं होतं, लक्षात घ्या. त्यांनी अभ्यासही चांगला कव्हर केला होता, पेपरला मार्क्सही चांगले येत होते मॉकला त्यांना. ठीक आहे. सो जेईचं म्हणजे ज्या मुलांचं सिलेक्शन ऑलरेडी जेईला झालेलं आहे बाळांनो, त्यांनी एमपीएससी वर फोकस करायला हरकत नाहीये बाळांनो आता. ठीक आहे. सो एक खूप चांगला चान्स आहे. ठीक आहे. जागा वाढणार आहेत आणि जर आता जी पोस्ट मिळेल त्याच्यापेक्षा ऑलवेज बेटर पोस्ट इथं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पण कष्ट करावं लागेल, गॅजेटेड पोस्ट मिळेल, लक्षात घ्या. सो हा फायदा आहे. आणि तुमचा अभ्यास खूपच चांगला असेल बाळांनो तर ऑब्व्हियसली खूप चांगली पोस्ट मिळेल, लक्षात घ्या. ज्या मुलांचं अजून सिलेक्शन झालेलं नाहीये बाळांनो, पण मला सांगा तुम्ही अभ्यास तुमचा कव्हर करत आलाय ऑब्व्हियसली. ठीक आहे. अभ्यास कोणाचा झाला असेल, नाही झाला असेल. ठीक आहे. सो मला असं वाटतं पर्सनली, ज्या मुलांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांनी या एक्झामवरती, म्हणजे ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांनी मला वाटतं की अजून एक्झाम, कारण बघा तुम्ही अभ्यास ऑलरेडी करत आलेला आहात, तुमचा 70-80% जो काही अभ्यास झाला असेल आता तो 100% म्हणतो ना, जरी लेट समजा लेट एक्झाम लेट अभ्यास स्टार्ट केला असेल वगैरे, तर या केसमध्ये मला वाटतं तुम्ही याच एक्झामवरती फोकस करा आता थोडंसं. ठीक आहे. जेईला ज्यांना बाबा 4 मार्कांनी, 5 मार्कांनी, 2 मार्कांनी तुमची पोस्ट गेली असेल बानो, इथं चान्स आहे. ज्या चुका झालेत ते इम्प्रूव्ह करा. मला वाटते मागचे ऑलरेडी एक लेक्चर मी घेतलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपल्या चुका कशा ओळखायच्या, सिलेक्शनसाठी काय इम्पॉर्टंट आहे जेईच्या. सो तो व्हिडिओ पाहिजे तर बघून घ्या. ठीक आहे. पण मला वाटते की ज्यांचं जे ऑलरेडी जेई करत होते आणि ज्यांचं सिलेक्शन थोड्या बहुत मार्कांनी राहिलंय त्यांचं सिलेक्शन बाळांनो आता होण्याचे म्हणजे व्हायलाच पाहिजे आता, लक्षात घ्या. ठीक आहे. सो ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यावरती बाळांनो थोडंसं फोकस करावं लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. समजते काय म्हणतोय. ठीक आहे. सो मला वाटतं मी हेच इन जनरल पॉइंट्स काढले होते, लक्षात घ्या. ठीक आहे. हा ठीक आहे. सो बाळांनो प्रीला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो हेच आहे. मला वाटतं एटीपी पण एक्झाम, एटीपीचे पण ऍड येण्याचे चान्सेस आहेत बाळांनो. सो एटीपीचा तसा क्राऊड हा तसा वेगळा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ज्याने ऑलरेडी एटीपी केली आहे किंवा ज्यांना अजून करायचा एटीपीच मला वाटते फोकस करायचा आहे, किंवा जे ऑलरेडी टीपीए झालेत, ठीक आहे, त्यांनी देखील मला वाटतं की एटीपीची एक्झाम द्यायला हरकत नाही बाळांनो. ठीक आहे. सो ऑन एन एव्हरेज हेच सांगणं आहे बाळांनो. एक्झाम परीक्षा तर तुमची आता संपलेल्या आहे. ठीक आहे. आता पुढे काय याचा विचार तर बाळांनो लवकर केला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि जर एमपीएससीचा म्हणतो ना जागा तर वाढणार आहेत, सो आतापासून बाळांनो अभ्यास करायला हरकत नाही. ठीक आहे. ज्यांचा ऑलरेडी प्रीला चांगला अभ्यास आहे त्यांनी मेन्सचा पण अभ्यास तुम्ही थोडा बहुत करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये तसं. ठीक आहे. पण तुम्ही कोणत्या लेवलला आहात महत्वाचा अजून एक याच्यामध्ये आहे की ज्यावेळी आपण प्री देतोय, प्रीला बाळांनो 2 पेपर आहेत आपले. प्रीला 2 पेपर आहेत बघा, इथं लिहितो मी. प्रिलिम्सला ठीक आहे एक सीसॅटचा पेपर आहे. ठीक आहे. आणि एक बाळांनो नॉन टेक्निकलचा विषय जे आहेत आपले त्याचा पेपर आहे. ठीक आहे. आता बघा हा तर पेपर करतात. मागच्या वेळी आम्ही अजून एक ऑब्झर्व केलंय की मुलं सीसॅटला आताच इग्नोर करतात की मी इंजिनियर आहे, मी काय सीसॅट काढू शकतो, आहे की नाही. पण बाळांनो आम्ही असे भरपूर केसेस बघितले की ज्यांना इथं खूप चांगले मार्क्स आहेत टेक्निकलला, पण बाळांनो सीसॅटला ते फेल झाले, असेही बरेच कॅन्डिडेट्स आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यामुळं दोन्हीही पेपर्सना आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. ठीक आहे. फक्त असं नाही की टेक्निकलवरच फोकस करायचा आहे, नॉन टेक्निकल फोकस करायचा आहे, की जो सीसॅटचा पेपर आहे ठीक आहे त्याचीही तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्याच्याबद्दलही बाळांनो सिरियस राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो मला असं वाटतंय की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. ठीक आहे. सो विचार करा बाळांनो. एकदा काही बॅचेस ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगतोय की बघा प्रिलिम्सची बॅच आहे आपली ऑलरेडी चालू झालेली आहे. जे विषय झालेत ऑफलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे, दोन्ही बॅचेस आहेत, लक्षात घ्या. महाराष्ट्रामधले जेवढे पण बेस्ट फॅकल्टीज आहेत बाळांनो ते आपल्या इथे मुलांना गाईड करायला शिकवायला येत आहेत, लक्षात घ्या.
त्यामुळं ज्यांना प्रिलियम्सची बॅच जर हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, ऍप मधून परचेस करू शकता किंवा ऑफिस जो नंबर आहे देतोय त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एवढंच आहे. महाराष्ट्रातली बेस्ट फॅकल्टीज कडून शिकण्याची चान्सेस म्हणजे शिका तुम्ही, लक्षात घ्या, तर सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त असते, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हा एक आहे. त्यानंतर मेन्स तर ऑलरेडी इंटिग्रेटेड बॅच आहे. आता मला वाटते त्याची गरज नाही. ज्याला वाटते की बाबा इंटिग्रेटेड बॅचला ऍडमिशन घ्यायचं तर घेऊ शकता. आणि आता एक चांगली बातमी म्हणजे आपल्या क्लासरूमचा विद्यार्थी IITians अकॅडमीचा त्याचा फर्स्ट रँक आलाय आता. ठीक आहे. PWD मध्ये त्याचा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक आलाय. त्यामुळे आम्हाला वाटते की आम्ही ज्या पद्धतीने जेईच्या बॅचला देखील शिकवलंय, ठीक आहे, सो खूप चांगला कोर्स तो डिझाईन केलेला आहे ऑलरेडी. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही त्याच्यामध्ये कव्हर आहे. ठीक आहे. सो ज्यांना जेईचा अभ्यास करायचा आहे किंवा जे आता फ्रेशर आहेत वगैरे, ठीक आहे, तर त्यांनी बाळांनो जेईचा पण कोर्स तुम्ही ऍप मधून डायरेक्टली परचेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो एवढंच आहे बाळांनो सांगणं की वेळ जो आहे पळतोय. ठीक आहे. चालत पण नाही आजकाल, पळतोय तो. ठीक आहे. सो जेईला जे ऑलरेडी अभ्यास करतात बाळांनो त्यांचं सिलेक्शन तर झालं पाहिजे. ज्यांनी मेन्स दिले त्यांच्यासाठी एक चांगला बेनिफिट आहे बाळांनो. तुम्हाला एकदा का मेन्स प्री झाली की मेन्सला म्हणतो ना कुठेही क्लास वगैरे करायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही क्लास केला असेल किंवा अभ्यास केला असेल, फक्त तुम्हाला अभ्यास रिव्हिजन प्रॅक्टिस करायचं आहे. बरोबर आहे. त्यामुळं प्रीचा दिवस बाळांनो, प्री ही खरंच इम्पॉर्टंट आहे. सो प्री वरती तुम्हाला फोकस करावा लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो ठीक आहे बाळा, ठीक आहे, इतकंच सांगणं आहे. सो विचार करा आणि मला वाटते की अभ्यासाला चालू करा. ठीक आहे. चला, ओके बाळा, ठीक आहे. थँक्यू सो मच.